भगरीचे आणि साबुदाण्याचे थालीपीठ आपले असे मस्त झालेले आहेत, असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, खायलासुद्धा खूप छान लागतात. आपल्याला नेहमी साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो, तेच नको असं वाटतं. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही भगरीचे आणि साबुदाण्याचे सुद्धा थालीपीठ बनवून खाऊ शकता. तुम्ही हे दह्याबरोबर किंवा शेंगदाणे आणि दह्याची चटणी बनवून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी भगर घेतलेली आहे, याला वरईसुद्धा म्हणतात. वरईचे तांदूळ घेतलेले आहेत मी 1 वाटी. इथं 2 ते 3 चमचे मी असं जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घाला किंवा स्किप करू शकता. इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. जिरे घेतलेले आहेत. जिरेसुद्धा काही ठिकाणी चालत नाहीत, तर तुम्ही नाही घातले तरी चालतील. आता सुरुवातीला आपल्याला भगर आणि साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आहे. इथं मी एक पॅन ठेवलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. जास्त पण लाल करायचं नाही आपल्याला. 2 ते 3 मिनिट आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित कडक होऊन त्याचं बारीक पीठ होतं. व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटच घ्यायचं आहे भाजून आपल्याला. अगदी 2 ते 3 मिनिट मी साबुदाणा भाजून घेतलेला आहे. आपल्याला जास्त पण भाजायचा नाही. तर आता आपण हा साबुदाणा एका डिशमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे भगर त्याच पॅनमध्ये भगर भाजून घ्यायची आहे. भगरसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची आहे. जास्त भाजायची नाही भगरसुद्धा आपल्याला. थोडीशी हाताला चटका लागेपर्यंतच आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे. भगरसुद्धा मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतलेली आहे. जास्त पण भाजायची नाही आपल्याला भगर. आता आपण हे गॅस बंद करून याला खाली काढून याला पूर्णपणे यालासुद्धा थंड करून घ्यायचं आहे. साबुदाणासुद्धा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये साबुदाणा घालून आपल्याला आता हे एकदम याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. साबुदाणासुद्धा आपण अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भगरसुद्धा बारीक भगरीचं सुद्धा पीठ करून घ्यायचं आहे. भगरीचं पीठसुद्धा आपण करून घेतलेलं आहे. असं बारीक झालेलं आहे पीठ भगरीचं. यामध्ये घालायचं आपल्याला जिरे, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त घट्टसर पण नाही मळायचं. आपण जसं पोळ्याला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं सैलच मळायचं आहे, कारण आपण यामध्ये साबुदाणा घातलेला आहे. त्यामुळं भिजल्यावर सुद्धा ते पीठ घट्टसर होतं नंतर. त्यामुळं आपल्याला थोडंसं सैलच पीठ मळून घ्यायचं आहे याचं. अशा प्रकारे मी थोडंसं सैलच पीठ मळून घेतलेलं आहे. एवढं पीठ मळायला मला 2 वाट्यां मला पाणी लागलेलं आहे. आपण 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर घेतलेली होती, तर मला 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता आपण थोडंसं यावर पाणी लावून
15 ते 20 मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेलं आहे. तर आता आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. तर मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर मी कॉटनचा कपडा पाण्यात असा भिजवून पिळून घेतलेला आहे. आपल्याला कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे, म्हणजे मग तव्यावर टाकताना तव्याला चिटकणार नाही आहे. यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला या कपड्याला. कपड्याला पाणी लावल्यामुळं थालीपीठ टाकताना आपलं कपड्याला चिकटणार नाही आहे. मी त्यामधला एक गोळा घेतलेला आहे. त्याला आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आपल्याला. व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. खूप छान लागतात भगरीचे आणि साबुदाण्याचे थालीपीठ. उपवासाला उपवास तर होतोच, पण आपलं पोटसुद्धा भरतं. दररोज साबुदाण्याची खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा. आता ह्या नवरात्रीमध्ये व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. याला मधोमध छिद्र पाडायचं आहे आपल्याला. त्यानंतर यावरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. तर आता आपल्याला व्यवस्थित हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. इथे एक मी तवा ठेवलेला आहे. तवा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे. तर त्यावर आता आपल्याला थापून घेतलेलं थालीपीठ घालायचं आहे. मधोमध आपल्याला तव्यावर थालीपीठ टाकायचं आहे. तर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि यावर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आपण झाकण काढून बघूया. आता आपण याला पलटी करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. असं मस्त आपलं थालीपीठ झालेलं आहे. 4 ते 5 तास हे कुरकुरीत असं थालीपीठ होतं. अजिबात वातड थालीपीठ होत नाही हे. आता आपल्याला दोन्ही साईडकडून व्यवस्थित हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवूया. दोन्ही साईडकडून सुद्धा आपलं व्यवस्थित असं गोल्डन कलर होईपर्यंत मी असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडकडून सुद्धा व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजलेलं आहे. अशा प्रकारे तर आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं थालीपीठ झालेलं आहे. तर दुसरं सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. तर दुसरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारेच अशा प्रकारे यावर सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले भगरीचे आणि साबुदाण्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. नवरात्र चालू आहे. तुम्ही सुद्धा उपवासाला नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.